सगळीकडे फेमस आसा. संपूर्ण भारत कृषी प्रधान आसा, पण पेडणे म्हणजे गोव्या स्पेशली पेडणे हे खूप कृषी प्रधान आसा आणि हे सांगची गरज लागना. कित्याक हयसरले मॅक्झिमम लोक हे शेता भातांनी आसा. मॅक्झिमम शेत लायतात, भाजयो लायतात, तशेंच काजू पीक घेतात, नारळांचे घेतात, अशे बरेचशे गोष्टी आसात. पण आयज आमी पेडणेकर खंय तरी आमच्या कडेन दुजा भाव केलेलो जाणवता. स्पेशली जे एक आयज आमचो शेतकरी रुपेश बाब आहात, तशेंच आमचे सुनील बाब आहात, असे खूप आमचे शेतकरी आहात. ते कितें सफर जाता ते नक्कीच आपल्या हितून सांगतले. पण हांव एक मिशन फॉर लोकल तर्फे हांव मागणी मागता, स्पेशली आमच्या मुख्यमंत्र्याचे जे सध्या एग्रीकल्चर मिनिस्ट्री बघतात. ह्यो दुजाभाव जो आमच्या पेडण्याचेर जाता ह्यो ताबडतोब थांबोवचो आणि जी ती नुकसाण भरपाई आमच्या शेतकऱ्यांक जालेली आसा ही प्रत्यक्ष त्यांच्या घराघरांनी पावोवपाची जबाबदारी घेवची आणि दिवची. आता फुडें जो विषय आसा तो आमचो रुपेश बाब तुमकां सविस्तर सांग. नमस्कार, माझे नाव रुपेश परब. हांव माजी सरपंच मोपा, तशेंच एक प्रगतीशील शेतकरी. गेली कित्येक वर्सां आमचे मायबाप सरकार आमकां सांगता की तुम्ही शेतीकडे वळा, तर युवकांनो शेतीकडे वळा. त्या अनुषंगान बहुतेक खूपशे शेतकरी आज शेतीकडे वळलेले असतात. पण ह्या शेतीपासून वेगवेगळे जो काय त्याचे जे सरकारापासून जे काही देणे असतात ते दिताना काहीतरी सरकार काहीतरी पाठीफुडें जाता अशें म्हाका एकंदरीत दिसता. हांव एक तुमकां इन्सिडंट सांगूंक सोदता की गोवा बागायतदार ही गोंयांतली एक नामांकीत अशी एक संस्था आसा जी शेतकऱ्यांका फायदो जावचो ह्याच्यासाठी प्रयत्न करता. त्याबद्दल त्यांची हांव कौतुक करता. पण आता एक अशें आमच्या निदर्शनास आयले की आमच्या पेडण्यान जी गोवा बागायतदाराची जी शाखा आसा ह्या शाखेन काजूचो जो दर आसा हो काजूचो दर इतर संपूर्ण गोव्यापेक्षा 2 रुपयांनी कमी दिलो जाता. उदाहरणार्थ जर समजा ऑलरेडी त्यांची वेबसाईट आसा, ह्या वेबसाईटीचेर सुद्धा जर काजूचो दर आयज जर 170 रुपया आसा जाल्यार गोवा बागायतदार पेडण्याची ब्रांच आहा ती 168 रुपया म्हणजे 2 रुपया कमी घेता. आता हे कमी कित्याक घेता म्हणून हांवें एक माझे काजू विक्री स्टोराचेर येयल्लेले आणि तिंगा तांकां विचारलें की हे आमचे पेडण्यानच कमी कित्याक, तुमचे वेबसायटीर अशें आसा आनी तुमचो बोर्ड हांगासर 2 रुपयान कमी आसा. तर तेंच्यांनी आपूण स्वता म्हणून कसलीच जबाबदारी न घेता तेंचो जो हेड आसा त्यांच्या डिपार्टमेंटाचो काजूचो पाटील म्हणून तेचो म्हाका नंबर दिलो, तूं तेच्या कडेन उलय म्हणून. हांव तेच्या कडेन सविस्तर उलयलो. पयलीं तेणी म्हाका आरती परती उत्तरां दिली, पण हांवें जेन्ना तेका एक ठासून सांगलें की हो जो विशय आसा हो आमी लावन धरतले म्हणून, की आमच्या पेडणे तालुक्याच्या शेतकऱ्याचेर हो मोठो अन्याय आसा. आणि ह्या 2 रुपया जरी आमकां दिसले जाय तरी कोट्यांनी रुपयाचो जो व्यवहार आसा, शेती प्रधान आमचो पेडणे तालुको आसा, काजूचे जे मोठ्या प्रमाणात पीक ह्या भागात शेतीसाठी घेतात आणि 2 रुपया म्हणजे सुद्धा कोट्यांनी रुपयाचो जे आमच्या पेडणे तालुक्यात येतले त्याच्या काहीतरी बंधन येतले. म्हणून हांवें जेन्ना तेचे कडेन उलयलो तेन्ना तेणी म्हाका एक क्रायटेरिया सांगलो की तुमच्यो ज्यो काजू आसा हेचे काहीतरी 1 किलो साधारण आमच्या क्रायटेरिया प्रमाणे 160 काजू येवपाक जाय अशें तेणी म्हाका सांगलें. तर हांवें म्हटलें बरें आसा, तुमचो जर क्रायटेरिया आसा जाल्यार तुम्ही तो आमच्या फुड्यान तुमी आमकां हें करून दाखयात, एका केल्यार आमचे काजू कितले येता ते पळया. जाल्यार हांवें प्रॅक्टिकली जर पळयलें जाल्यार 143 काजू आमकां थंयसर दिसले, 1 किलो 143. म्हणजे आमी त्यांचे जे क्रायटेरिया जो आसा ह्या क्रायटेरियाक आमी बसतात. आमचे 2 रुपया हांगासर कमी करपाची गरज ना. जर त्यांच्या निदर्शनाक खंय कमी लहान मोठे जर काजू खंय आसात जाल्यार तेचो वेगळो विचार करतो. ते आसना कितके 10% बी आसूं शकता. जे बारीक काजू आसा हे 10% आसूं शकता. पण जे 90% 10%क लागून 90% ज्या लोकांचेर ह्या फार्मरांचेर जो अन्याय जाता हो अन्याय खंय दूर करचो. कारण गोवा बागायतदार ही बरी नामांकीत संस्था आसा आणि हे संस्थेन अशे आणि शेती हो कसो आसा, काजू हे रस्त्यार पडलेले लोक हाडिनात, ते काट्या कुट्यांसून लोक श्रम घाम कष्ट करून हिमालयाक वचून लोक लागी करतात. सरकारान सुद्धा जर ल्हान सुद्धा कोणाचे जर काजू आसा तर खंय तरी ताका सबसिडी बी दिवन ताका हे करचे. पण हो असो 2 रुपया जरी आयज जरी दिसलो तरी हो हे रेट जरी फरक जरी दिसलो तरी ह्या 2 रुपयाचो परिणाम जो आसा हो कोट्यांनी रुपया जातला. माझो आमच्या पेडणे तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांका सुद्धा जे काजू बागायतदार आसात तांकां रिक्वेस्ट आहा की तुम्ही आणि आव्हान आहा की तुम्ही ह्यांच्या फसव्या जे ऍडव्हर्टायज आहा ताका बळी पडचे न्हू, हांकां जाब विचारचो. आणि जर हे जर सुद्धा जालो जर आम्ही मिशन फॉर लोकल तुमच्या साथीक आसा, आम्ही ह्या गोवा बागायतदाराचेर मोर्चा सुद्धा व्हरपाक फाटी फुडें रावचे ना हेची तसदी आमचे डेप्युटी कलेक्टर आसात, मामलेदार आसात आणि आमचे माननीय एग्रीकल्चर मिनिस्टर आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेंच्यांनी हेचेर पूर्णपणे विचार करचो आणि आमच्या शेतकऱ्यांक जाणारो हो जो अन्याय आसा हो त्वरित दूर करचो अशी हांव कळकळीची तांकां विनंती करता. जो विषय आमच्या रुपेश
परब बाबान जो एक्स सरपंच असलो मोपाचो आणि सध्याचो एकदम म्हणजे कष्टकरी शेतकरी असा, त्याचे बरीचशी एरिया शेताच्या अंडर असा, तसेच काजू बागायतीचेर त्यांनी जो विषय मांडला हो प्रत्येक पेडणेकरांक सफर जातात. जे गोवा बागायतदार जे प्रख्यात असा आमच्या संपूर्ण गोव्यात, ते जर असं दुजा भाव आमच्या पेडण्यासाठी करतात हे योग्य असा काय? आणि आम्ही मिशन फॉर लोकल तर्फे त्याचा निषेध करतात आणि हे जी कमिटी असा, स्पेशली जी मॅनेजमेंट यांची कमिटी असा, त्यांच्यानी याचे लक्ष घालचे आणि जाता तितल्या बेगीनी जो पयलींचो लॉसेस ज्या शेतकऱ्यांक झालेले 2 रुपयाचो डिफरन्स तो त्यांना भरून दिवचो. आणि म्हाका एक सांगपा सारखें दिसता, जशी रुपेश बाबान म्हटले किलो फाटल्यान 160 बियो आसचे. आता रुपेश बाबान जेन्ना ताका सांगले तेन्ना रुपेश बाबान ताका सांगले मोजा तुम्ही म्हणून, तर ताका 143 मेळ्ळे किलो फाटल्यान. तर तो जास्त अमाउंट ताका कित्याक दिवंक ना? कमी असलेले तुमकां दिसता आणि आमच्या शेतकऱ्यांनी बरे शेतां हे करून व्यवस्थित हाडलेले, ताका सुबेज दिवचो तुमचो विचार जायना का? सो हेचेर विचार करपाची गरज असा. आणि माझ्या शेतकऱ्यांक सगळ्या पेडण्याचें आव्हान असा, जे गोवा बागायतदाराक तुम्ही दितात ही तुम्ही मागणी तुमची मागात. ह्यो अन्याय आम्ही सहन करूचे ना अशें तुम्ही ठासून सांगा. आणि त्याच्यासाठी जर काय मदत असा तर मिशन फॉर लोकल तुमच्या वांगडा असा. पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर, तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेळेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर, नाव भरोशाचा.